नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. श्री स्वामी समर्थ. तर बघा, लवकरच चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे. 19 मार्च ते 27 मार्च पर्यंत ही चैत्र नवरात्री आपल्याला साजरी करायची आहे. वर्षभरात 4 नवरात्री येत असतात. त्यापैकी बघा, आपण शारदीय नवरात्र सर्वच जण साजरी करत असतो. घरात घट बसवला जातो. तसंच की बघा, 2 गुप्त नवरात्री असतात, एक शारदीय नवरात्री आणि एक चैत्र नवरात्री ही असते. तर बघा, जे चैत्र नवरात्री आहे तर ते चैत्र नवरात्रीमध्ये काहींच्याच घरी घट बसवला जातो, तर काहींच्या घरी फक्त आई कुळदेवीची, आई भगवतीची सेवा केली जाते. तुमच्या इथं जर खरंच घट बसवला जात असेल तर अतिशय उत्तम. तर बघा, घट बसवून आपण 19 मार्च पासून ते 27 मार्च पर्यंत ही चैत्र नवरात्री साजरी करायची आहे. घट बसवून तुम्हाला आई भगवतीच्या सेवा करायच्या आहेत. तर त्या कोणत्या सेवा असणार आहेत, त्याचबरोबर बघा, राम नवरात्री सुद्धा आलेली आहे, तर त्याच्या कोणत्या सेवा करायच्या ते इन डिटेल अशी माहिती असणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर चैत्र नवरात्री 19 मार्च ते 27 मार्च पर्यंत असणार आहे. पण आई भगवतीच्या सेवा आपल्याला चैत्र पौर्णिमा पर्यंत करायच्या असतात. जर तुम्ही खरंच केंद्रात जात असाल तर तिथं बघा, जे दुर्गा सप्तशतीचे पाठ असतात तर ते बघा, पाडव्यापासून, गुढीपाडव्यापासून म्हणजे चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते चैत्र पौर्णिमा पर्यंत ह्या सेवा केल्या जातात. दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात. तुम्हाला सुद्धा जर सामूहिकरित्या ह्या सेवा करायच्या असतील तर जवळपास कुठे केंद्र असेल तर ह्या सेवेमध्ये आवर्जून सहभागी व्हा. कारण की जेव्हा आपण सामूहिकरित्या सेवा करतो तर त्याचं फळ काहीसं वेगळंच असतं. त्यामुळे जर कुठं केंद्र असेल जवळपास तर तिथं जा. आई भगवतीच्या सेवेची ही संधी सोडू नका. तर बघा, ज्यांना खरंच की काही कारणास्तव एवढे गुढीपाडवा 19 मार्च ते चैत्र पौर्णिमेपर्यंत जर तुम्हाला सेवा करायच्या नसतील तर ह्या नवरात्रीमध्ये, चैत्र नवरात्रीमध्ये 9 दिवस सुद्धा तुम्ही ह्या सर्व काही सेवा करू शकता. पाडव्यापासून ते 19 मार्च पासून 26 मार्च पर्यंत हा राम नवरात्री आपल्याला साजरी करायची असते. तर या दरम्यान सुद्धा आपण भगवान प्रभू श्रीरामांचं रामरक्षा, जे सर्वात प्रभावी स्तोत्र आहे, तर हे पठण करायचं आहे. ह्या स्तोत्रामध्ये बघा, आपल्या प्रत्येक अवयवांबद्दल त्यामध्ये माहिती दिलेली आहे की आपण बघा, ह्या स्तोत्रामधून आपण प्रभू रामांना प्रार्थना करतो आहे की आपलं सर्व अवयवांचं रक्षण व्हावं. ह्यासाठी आपल्याला, आणि हे स्तोत्र सिद्ध करण्यासाठी रामनवरात्र सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. अगदी तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि तुम्हाला असं वाटतंय की माझ्या बाळाचं रक्षण व्हावं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या रामनवरात्रीमध्ये सुद्धा रोज एकदा, अगदी तुम्हाला 11 वेळेस जमत असेल किंवा तुम्ही अगदीच 3 वेळा, 1 वेळा, 3 वेळा, 7 वेळा, जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही राम रक्षा हे पठण करायचं आहे. अगदीच काही कारणास्तव नाही जास्त शक्य झालं तरी सुद्धा तुम्ही 1 वेळा रामरक्षा तरी पठण करायची आहे. या दरम्यान रामरक्षा पठण केली तर ती सिद्ध होते. तिथून पुढे सुद्धा तुम्ही कंटिन्यू हे करू शकता. पण ह्या रामनवरात्री भगवान प्रभू रामांची सेवा करण्यासाठी सुद्धा हा काळ खरंच खूप महत्वाचा आहे. त्याचबरोबर बघा, आई भगवतीची सेवा करण्यासाठी अगदी तुमच्या घरात घट बसत असो किंवा नसो, जसं आपण शारदीय नवरात्रीमध्ये आई भगवतीची घट बसवून मोठ्या प्रमाणात सेवा करतो, त्याच पद्धतीनं आपल्याला चैत्र नवरात्री सुद्धा तेवढीच महत्वाची आहे आई भगवतीची सेवा करण्यासाठी. त्यामुळे या दरम्यान सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता. म्हणजेच तुम्हाला जर 1 पाठ करायचा असेल, 1 पाठ सुद्धा या 9 दिवसाच्या दरम्यान तुम्ही करू शकता. त्याचबरोबर बघा, तुम्हाला असं वाटतंय की मला चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच पाडव्यापासून चैत्र पौर्णिमेपर्यंत मला रोज पाठ करायचा आहे, तर तुम्ही 1 टाइम सुद्धा 1 पाठ करू शकता. बघा, 1 ते 13 अध्याय दिलेले आहेत दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये. आणि बघा, दिव्य कवचपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. जे देवीचे 5 मंत्र आहेत तर ते सुद्धा पठण करायचे आहेत. आणि शेवट क्षमा प्रार्थना स्तोत्र इथपर्यंत आपल्याला पठण करायचं असतं. बघा, बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे की दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावे.
तर आई भगवतीची ही सेवेची संधी खरंच चुकवू नका. काही कारणास्तव तुम्हाला अगदी दुर्गा सप्तशती पाठ करणं सुद्धा शक्य नाही होत, तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र खूप सुंदर असं आहे, म्हणायला सुद्धा सोपं आहे. बघा, तुम्हाला जर सवय लागली तर ह्यामध्ये सुद्धा सिद्धकुंजिका स्तोत्र सुद्धा तेवढंच प्रभावशाली आणि खूप सुंदर वाटतं ते म्हणताना सुद्धा. बघा, एक शक्ती आपल्यामध्ये जागृत होते असं वाटतं ते स्तोत्र म्हणत असताना, सिद्धकुंजिका स्तोत्र. तर ते सुद्धा तुम्ही 11 वेळेस पठण करू शकता. 11 वेळा जेव्हा आपण पठण करतो तर तेव्हा 11 वेळा पठण केल्यानंतर आपल्याला दुर्गा सप्तशतीचं एक पाठ केलेल्याचं पुण्यफळ भेटत असतं. पण या दरम्यान दुर्गा सप्तशतीचेच पाठ आपल्याला करायचे आहेत. काही कारणास्तव शक्य नसेल तर तुम्ही 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र सुद्धा पठण करू शकता. त्याचबरोबर येतं की बघा, महालक्ष्मी अष्टकमचं तुम्ही जास्तीत जास्त वेळा पठण करू शकता. 9 मंत्र, ओम ऐं क्लीं क्लीं चामुंडाय विद्ये, हे सुद्धा तुम्ही अगदीच 1 माळ किंवा 11 माळी सुद्धा करू शकता तुमच्या इच्छेनुसार. तर ह्या सेवा आहेत ज्या आई भगवतीला प्रसन्न करून घेण्यासाठीच्या सेवा आहेत. आणि त्याचबरोबर बघा, या दरम्यान या चैत्र नवरात्रीमध्ये काही नियम सुद्धा आपल्याला पालन करणं तेवढंच गरजेचं असतं. म्हणजेच की बघा, जेव्हा आपली शारदीय नवरात्रीमध्ये काही गोष्टी म्हणजेच आपण पालन करतो की जसं की घरात नॉनव्हेज केलं जात नाही. त्याचबरोबर बघा, या दरम्यान अगदीच तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल पण तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन सुद्धा या चैत्र नवरात्रीमध्ये करू शकता. त्याचबरोबर येतं की जेव्हा काही कारणास्तव तुम्ही जर संकल्पित पारायण करत असाल दुर्गा सप्तशतीचे, तर पारायण सुद्धा आपल्याला या दरम्यान घ्यायचं नाहीये. पण जर तुमच्या इथं जवळपास कुठे केंद्र असेल तर तिथंच जाऊन तुम्ही सामूहिकरित्या ह्या सेवा सुद्धा सर्व काही केल्याच पाहिजेत. तर बघा, अगदीच तुम्हाला असं वाटतंय की या दरम्यान मला एकच पाठ करायचा आहे. काहींना वाटतंय की मला चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच पाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत मला 3 पाठ करायचे आहेत. तर तुम्ही 3 पाठ करू शकता, 7 पाठ करू शकता किंवा 11 पाठ सुद्धा करू शकता. तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने या दरम्यान आपल्याला ह्या सेवा सर्व काही आई भगवतीच्या करायच्या आहेत. आणि बघा, आपल्या घरात आई भगवतीची सेवा होणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. कारण आपल्याकडून आपला कुळाचार, कुलधर्म होणं खरंच खूप महत्वाचं असतं. या दरम्यान आई भगवतीची ओटी भरणं, सुहासनी घालणं हे खरंच की आई भगवतीला प्रसन्न करून घेण्यासाठी ह्या सर्व काही सेवा असतात. जसं की शारदीय नवरात्रीमध्ये किती 1000 पटीनं देवी ऊर्जा जागृत झालेली असते, तसं चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा दैवी ऊर्जा मोठ्या प्रमाणात जागृत होते, किती तर 1000 पटीनं. त्यामुळे जर ह्या दरम्यान आई भगवतीची सेवा केली तर नक्कीच आपल्या कुटुंबावरती सुद्धा आई भगवतीचा कृपा आशीर्वाद राहायला मदत होते. आणि बघा, आपल्या घरावरती आपली कुलदेवी आणि कुलदैवताचा जर आशीर्वाद नसेल ना तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला संकटांचा हा सामना करावा लागतो. जसं की बघा, जॉबमध्ये सुद्धा आशीर्वाद नसेल तर ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला लागतात किंवा संतती न होणं, ह्या सुद्धा गोष्टी बघा, आई भगवतीचा म्हणजेच आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद नसल्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा आपल्या आयुष्यात घडतात. त्यामुळे सर्वांनी बघा, नाही शक्य झालं तरी एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ आवर्जून आपल्या घरात करा. केंद्र असेल तर एक तरी पाठ केंद्रात जाऊन सामूहिकरित्या करा, पण करा. कारण आई भगवतीची सेवा करण्यासाठी हा काळ खरंच खूप महत्वाचा आहे. तुम्हाला नक्की समजलं असेल तर आतापर्यंत एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.